असे अनेक उत्तर भारतीय आहेत, अनेक कर्नाटकमधले लोक आहेत, तमिळनाडूमधले असू शकतात, गुजरातमधले असतील, की जे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राहत आहेत, त्यामुळे त्यांना उत्तम मराठी येते, मराठी लिहिता येतं, मराठी बोलता येतं. अनेकांनी तर पुस्तकही मराठीमध्ये लिहिलेली आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे असं होत नाही की तो माणूस अनेक वर्ष राहिल्यानंतर त्याला भाषा येणार नाही, पण त्याला ती संधी मिळायला पाहिजे. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. अन्यथा फक्त तेढ निर्माण होणं याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. किंवा निवडणुकीसाठी आपल्याला जर असा वापर करायचा आहे की बाबा मराठी माणूस निदान असं काहीतरी आपण केलं, एखाद्या अमराठी माणसाला थपडावलं तर मराठी माणूस खुश होईल आणि आपल्याला पाठीशी उभा राहील, आपल्याला समर्थन देईल, तर अशी शक्यता फार कमी आहे. मराठी माणूस हा सजग आहे, जागरूक आहे, मराठी भाषेबद्दल तो आग्रही आहे. पण लगेच दुसऱ्याची कॉलर पकडून त्याला मराठी बोलायला लावणं, मारून मुटकून तुला मराठी आलीच पाहिजे आत्ताच्या आत्ता, असं केल्यानंतर मराठी माणूस खुश होईल, समर्थन देईल तुम्हाला, अशी अजिबात शक्यता नाही.